उमटवला असं या ठिकाणी आदरणीय कुणाल दाते सर वेलकम आहे। आज कसं वाटलं, एकंदरीत कसा प्रवास राहिला आणि या संपूर्ण दिवसांचा आढावा घेत आपलं मत कसं आपण स्पष्ट करतील। खूप चांगली स्पर्धा इथे भरवण्यात आलेली आहे आणि त्यातल्या त्यात म्हटल्यानंतर ग्राउंडवर आल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळाला आणि आता फायनल मॅच सुरू होते। सेमीफायनलचा दुसरा सामना चांगलाच रंगला। फायनल मॅचचा पहिला बॉल हलक्या हाताने ढकललाय ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने खातं उघडलंय नवापूर या टीमचं। आणि प्रबोध या परिसरामध्ये आल्यानंतर ज्यावेळेला हा फोर्ट पाहिला अतिशय सुस्थितीमध्ये तो किल्ला आपल्याला जाणवतोय आणि त्यातल्या त्यात नारळांची झाडं, निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे क्रीडांगण आणि आपला ज्यावेळेला एखादा मुलगा आपल्या वडिलांच्या सन्मानासाठी एवढी मोठी स्पर्धा संपन्न करत असेल तर याच्यापेक्षा आयोजनामध्ये अजून काय वेगळं पण पाहिजे। आणि बाजूलाच लाभलेला समुद्र किनारा, त्याचमुळे मजा आली। ओव्हरऑल आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत समालोचन करत असताना आणि ग्रामीण क्रिकेट, पालघरचं ग्रामीण क्रिकेट जवळून पाहण्याची संधी प्राप्त झाली। मगाशी अनेक खेळाडूंच्या नावाची चर्चा केली, त्यामध्ये काही खेळाडूंच्या नावाचा उल्लेख देखील या अगोदर ऐकलाय खुल्या गटामध्ये, परंतु काही गावातली जी मुलं कुठेतरी पडद्याआड होती त्यांना कुठेतरी पुढे आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून झाला आणि ती मुलं आता हळूहळू का होईना खुल्या गटामध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। या स्पर्धेच्या माध्यमातून तो एक दृढ विश्वास आणि दृढ निश्चय आपल्याला पाहायला मिळेल। डेफिनेटली कुणाल सर, ज्या पद्धतीने आपण अतिशय वर्णन केलं, ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, हुकचा फटका खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता, सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते नवापूर या टीमची 3 या धावसंख्येवर। फायनल मॅच आणि चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष आता प्रत्येकाचं लागलेलं आहे। घाम गाळावा लागणार आहे क्रिकेटच्या मैदानात। अमित तांडेल एक अतिशय चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असेल, वाळूवर काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतो। अर्नाळा बीचवर अतिशय चांगला बॉल होता, भन्नाट वेग आणि सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये। नेस्टर अचंबित झाले, सरप्राईज झाले की एवढा भन्नाट वेग कसा काय अमित तांडेलकडे पाहायला मिळतोय। सराव चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अमितची। आतापर्यंत फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात। 5 बॉलचा खेळ संपला या षटकातला। शेवटचा बॉल देखील आर्म बॉलचा वापर केला, पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला, शरीराचा वेध घेतला जातो आणि ओव्हरची होते समाप्ती। पहिले षटक संपलंय। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फक्त 3 धावा, बिनबाद 3 अशी सुरक्षित सुरुवात देखील म्हणावी लागेल। परंतु चांगली गोलंदाजी अमितची पाहायला मिळाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। त्यातल्या त्यात मंथन घरचं देखील समालोचन ऐकण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली आणि खूप चांगलं समालोचन मंथन आणि प्रमोद शेडगे तुम्ही सातत्याने या परिसरामध्ये करताय। स्वस्तिक ग्रुप फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि अप्रतिम असं आयोजन पार्थ मोरे युवा नेतृत्व या परिसरातलं, पेशाने इंजिनियर असताना देखील एक उद्योग क्षेत्रात भरारी घेतलेली असताना देखील आपल्या वडिलांचा सन्मान म्हणून क्रिकेटची स्पर्धा त्यांनी तुमच्या जगासमोर आणली आणि त्यातल्या त्यात आपल्याला अभिमान पाहिजे की एवढं मोठं तामझाम 5 दिवसाची स्पर्धा, 32 टीम, 1 लाख रुपयाचं पारितोषिक, त्याच्यामुळे ही स्पर्धा चर्चेमध्ये आहे आणि आता अंतिम सामना तुमच्या समोर रंगत असताना सेकंड ओव्हरचा खेळ आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी हर्षद मेहर। समोर स्ट्रायकिंग एंडला प्रतीक। पहिला बॉल हर्षद मेहरचा। पहिला बॉल पायात होता, ऑन साइडला बरोबर वळवलाय, 1 धाव तर मिळते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय, दुसरी धाव देखील कंप्लीट होईल असं दिसतंय आणि ती झालीये। 2 धावा इथे मिळतात। टीमची धावसंख्या 5। संध्याकाळचं सत्र हळू प्रेक्षक या क्रीडांगणाच्या दिशेने वाटचाल करतात। भरपूर मोठ्या संख्येने मान्यवर आलेत, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। ही मिळवलेली माणसं आहेत सरपंच या नात्याने मोरे साहेबांनी, त्यांच्या कार्याचा गौरव, त्यांचं कर्तृत्व मोठं आहे। गेले कित्येक वर्ष समाजसेवा, तो वसा आणि तो वारसा पुढे चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न पार्थ मोरे सध्या करताना दिसत आहेत। परत एक वेळा खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली आहे, इथूनही 2 धावा घेण्याची संधी आहे आणि 2 धावा घेऊन जाईल। बॅक टू बॅक 2 वेळेला 2 धावा चोरल्यात प्रतीकने। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 7। हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली होती। सिंगल मधून डबल कशी कन्वर्ट करायचे हे दोन्ही बॅटर समंजसपणाचं क्रिकेट दाखवत असताना पाहायला मिळतात। 7 रन झालेत, आतापर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाहीये। ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते या सेकंड पॉवर प्ले मध्ये। 7 रन 7 ला 0।
7 धावा फलकावर आहेत. दुसरं षटक सुरू असताना 5 षटकांचा हा अंतिम सामना तुमच्या समोर रंगतोय. हवेच्या प्रवाहाविरुद्ध किंवा प्रवाह बरोबर खेळ करावा लागेल आणि हा प्रवाह बरोबरचा फटका आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावांसाठी कडक शॉट. 6 धावा षटकार. या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या षटकाराने स्वागत केले जात आहे. भावना माळी मॅडम राधाकृष्ण संस्थेच्या ज्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे मॅडम. या स्पर्धेच्या माध्यमातून सरपंच चषक 2025 मध्ये षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय आणि कमबॅक करणं जाणतोय हर्षद मेहर. काय म्हणतील कुणाल दाते सर? या अगोदरचा प्रिव्हियस बॉल आपण पाहिला, षटकार आला आणि त्यानंतर कमबॅक, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. चांगला कमबॅक. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, तो षटकाराला बरोबर हवेच्या प्रवाहाबरोबर आणि त्याच्यानंतर परत एक वेळा तोच फटका मारण्याचा प्रयत्न असताना फॉलो केलं यावेळेला गोलंदाज हर्षद मेहरने. बीट केलं प्रतीकला. टीमची धावसंख्या 13 पैकी 12 धावा प्रतीकने केल्यात. 1 धाव ही दर्पेशच्या खात्यामध्ये. नवापूरचा उल्लेख केला तर परत एक वेळा बॅकफुटला जात असताना इम्प्रोवायझिंग हुक शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. टफल झाले होते, वेट अँड वॉच केलं. अगदी मात्र त्या मेरिटवर येत असताना आपण पाहतायत सरळ चेंडूला फेकून दिलंय. षटकाराकरिता जबरदस्त मॅग्निफिसंट टायमिंग. ऑन साइडला फटका छान आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलाय. 4 रन. चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग. 23 रन 23 या धावसंख्येवर. काय मनगडाचा प्रॉपरली वापर करत असताना पाहायला मिळतोय. डिप मिड विकेट आणि डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करताना नवापूर या टीमची जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन सरपंच चषक 2025 आपण अनुभवतायत. अगदी शेवटच्या सत्रामध्ये आपण येऊन टिपलेलो आहोत आणि खूप चांगला, कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना यशस्वीरित्याच्या मार्गावर ही स्पर्धा. भरपूर शंका होती प्रत्येक प्रेक्षकाला की ही स्पर्धा सक्सेस होईल का, यशस्वी होईल का, परंतु झाली. काही संघांनी मात्र नाव नोंदणी करून सुद्धा आले नाहीत. त्यांचा विचार या पुढील कालावधीमध्ये केला जाईल, पुढील स्पर्धांमध्ये केला जाईल या स्पर्धेचा विचार करता. कारण भरपूर शॉर्ट टीम होत्या, परंतु जे जे संघ या ठिकाणी खेळले त्या संघांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. पार्थ मोरे यांची इच्छा आणि ती इच्छाशक्ती जरूर आपण पाहतायत पूर्णत्वास नेत असणारी ही स्पर्धा. ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल सायमन पुढे सरसावत आहेत. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या 24. 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये खूपच चांगली बॅटिंग केली आणि आता तिथून पुढे जर आपण पाहिलं तर थोडासा संयम दाखवताना दिसतात. अमितने याच्या अगोदर देखील चांगलं षटक टाकलं होतं. तोच अमित गोलंदाजीसाठी 3ऱ्या ओव्हरमध्ये आलाय. फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह चांगला केलाय. तत्पूर्वी 1 धाव मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब आहे. या धावा थांबवाव्या लागतील. मागचाही सामना जर तुम्ही पाहिला असेल तर तिथे 2 धावा आल्याने तिथून सामना विघ्नेशने खेचून आणला होता टीमसाठी. त्याच्यामुळे एकूण 1 धाव महत्वाची या स्पर्धेमध्ये. या मॅचच्या दरम्यान ग्रँड फिनाले तुम्ही पाहताय. अंतिम सामना सरपंच चषकाचा. सुलोचना पाटील मॅडम या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. इन फ्रेम स्टुडिओ आपण पाहतायत अक्षय पाटील यांच्या माध्यमातून ड्रोन कॅमेरा बंदिस्त करणारा हे अतिशय सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान आपण पाहिलं तर 2.2 ओव्हरचा खेळ झालेला आहे. संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली गेली.
प्रतीक 24 वर खेळी करतोय. गोलंदाज अमित तांडेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक आहे. ओके, यावेळेला फ्लिक चांगला केलाय, खोदून काढला अक्षरशः. मनगडातली ताकद इथे झोकली आहे. मनगडात आहे जोर आणि मारलाय कडक फोर. हा येतोय चौकार. नाहीये, चांगला फटका खेळला गेला. प्रतीकच्या बॅटमधून चौकार येतो आणि संघाची धावसंख्या 31. शॉर्ट बॉल, परत एक वेळा बॉल उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि कोणते चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. पहिली विकेट गमावली आहे नवापूर या टीमने. पहिला धक्का. प्रतीक बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली गेली. पार्थ आणि दर्पेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकं अजून सुद्धा पाहायला मिळतील. 14 बॉल आहेत. फायनल मॅच, ग्रँड फिनाले. फ्लिक केलाय, चांगला फटका याचसाठी केला होता अट्टासकी शेवटचा दिवस गोड व्हावा आणि त्यातल्या त्यात सेमीफायनलचा सामना याच्या अगोदरचा चांगला रंगला. पहिला सेमीफायनलचा सामना देखील चांगला होता. लो स्कोरिंग सामना, हाय व्होल्टेज होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यातल्या त्यात आता फायनल अंतिम सामना हा देखील रंगतदार होईल हीच अपेक्षा, कारण दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज झाले. धावा झाल्यात 32. अमितने याही षटकामध्ये चांगला दमखम दाखवलाय. सेट बॅटरची विकेट घेतली, दर्पेशला शांत ठेवलंय. पार्थ आता मैदानामध्ये आलाय. शॉर्ट बॉलचा वापर, परत एक वेळा यावेळेला हॅमर्ड करत असताना बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्पेशच्या बॅट मधून येतोय गगन. सध्या मैदानामध्ये होतो आणि पार्थ घनश्याम मोरे, युवा उद्योजक स्वस्तिक फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि त्याचबरोबर सरपंच शिरगावचे आदरणीय घनश्यामजी मोरे साहेब आणि तुमचं संपूर्ण मोरे कुटुंब, आपलं नक्कीच मी मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं, समालोचन करण्याची एक दिवस का होईना संधी दिली, त्याबद्दल नक्कीच मनपूर्वक आभार. तुमच्यातून रजा घेतो. पुढच्या वर्षी नक्की आपली भेट होईल ही अपेक्षा इथे व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. कुणाल दाते सरांचा आवाज आपण या संपूर्ण दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये ऐकलात. आपण आलात, मनपूर्वक धन्यवाद आहे. पार्थ मोरे यांच्या वतीने आपलं खूप खूप धन्यवाद आहे. 38 रन झालेले आहेत. 38 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेली. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन सरपंच चषक 2025. नेस्टर धंबा बॉलर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अक्षय पाटील इनफ्रेम स्टुडिओचे प्रोप्रायटर आपण पाहू शकाल. ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे एक क्षणचित्रे फितीत केली जात आहेत.
गोलंदाज सज्ज होईल. आमच्या समवेत मंथनजी घरत या ठिकाणी जॉईन झालेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम कॉमेंट्री बॉक्समध्ये. हा बॉल पहिलाच बॉल आपण पाहतायत ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. पार्थ आणि दर्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मंथन वेलकम आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. गुड इव्हिनिंग. धन्यवाद प्रमोद सर. स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन सरपंच चषक 2025 मेगा फायनलची मॅच 3.1 षटकांचा खेळ झालाय. 38 धावा फलकावरती झाल्यात. अगदी चांगला फटका मैदानी लगत चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेला. आजचा दिवस अतिशय सुंदर उत्साहवर्धक वातावरणात आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पाहायला अनुभवायला मिळाला. आणि खास आकर्षण कुणालजी दाते सरांचं समालोचन, त्यांचा सहवास देखील लाभला. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहेत. प्रमोद सर, 3.2 षटकांचा खेळ झाला. 39 धावा फलकावरती झाल्यात. तुमचं प्रेडिक्शन काय आहेत? सध्या तरी 39 धावा या लागल्यात फलकावर. निश्चित स्वरूपात इथून 10 बॉलचा खेळ शेष राहिला. माइंडसेट केलं असेल की इथे 3 ते 4 मोठे फटके मारावेत. प्रमोद लिली आणि त्याला स्पर्श करत सरळ चेंडू निघून जाईल षटकाराकरिता. प्रथम आणि विपुल मोरे यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जातोय. षटकार 6. धावसंख्या फलकावरती 45 झाली. षटकातील पुढचा बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू बॉटम हँडचा वापर योग्य प्रकारे खेळलाय. एफर्ट देखील पाहायला मिळाले फिल्डरचे, परंतु यावेळेला आपण पाहताय तर योग्य प्रकारे धाव जी आहे ती परिपूर्ण करताना फलंदाज दिसले. 46 रन ऑन दी बोर्ड लागले. आता 46 रन झालेले आहेत. संध्याकाळचं सत्र हवेचा झोत थोडासा थांबला गेलाय. क्लायमेट चेंज झालंय. इथून जरूर पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू अमित तांडेलच्या हातामध्ये निघून जातोय. कमबॅक केलं. या शेवटच्या बॉलवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 षटकांच्या अखेरीस फायनल मॅचमध्ये नवापूर टीम बॅटिंग करत असताना 46 लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगलं दर्जेदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण एकत्रित होऊन मात्र ही स्पर्धा का भरवायला नको. एक मात्र वडिलांचं स्वप्न पूर्णत्वास नेण्याच्या तयारीमध्ये आपण पाहतायत. अर्थातच आपण पाहू शकाल पार्थ मोरे यांना फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये काही खेळाडूंना मॅच्युरिटी आपल्याला पाहायला मिळते आणि सातत्याने हे स्पर्धेचं आयोजन आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 46 झालेली आहे. 46 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतायत. संपूर्ण मोरे परिवार या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. संदीप करवत 40+ क्रिकेट जे अफलातून खेळत असतात आणि तेच मात्र फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये. मंथन, शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग टोटल, जेणेकरून गोलंदाजांना पाठबळ मिळेल, बळ मिळेल फायटिंग करण्यासाठी. त्यासाठी मॅक्झिमम 60 रन या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली टोटल पाहायला मिळेल. अगदी बरोबर म्हणाला सर. 60 धावा जर बनल्या तर गोलंदाजांना एक बॅकबोन, एक पाठबळ मिळू शकतं. आता पाहूया 6 चेंडू संदीप कशा प्रकारे हाताळेल. कारण की संदीप जर आपण पाहिलं तर स्पिन मॅजिशियन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो शेवटचं षटक घेऊन तयार. अगदी चांगला फटका मारलाय. अगदी सरळ सीमारेषा पलीकडे षटकार. कानामध्ये गुंजले आणि त्यानं मात्र षटकार ठोकलाय. चांगला फटका होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ऑन साईडला. क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला गेला. दर्पेच्या बॅटमधून एक नंतर येते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. सायमन त्या ठिकाणी पुढे सरसावतील. प्रमोद लिली येत आहेत. चेंडूला कलेक्ट करतील. 2 धावा अगदी नेत्रदीपक पद्धतीने पळून पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 54 रन्स. 54 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. संपूर्ण आमचे लाडके प्रेक्षक राजे साक्षीदार बनलेत या स्पर्धेचे आणि त्यांच्या साक्षीने आपण पाहतायत या स्पर्धेचं अतिशय आयोजन नियोजन. ऑल इज वेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. 1 रन मिळेल. नेस्टर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 55 रन. 55.
आदरणीय सन्माननीय जिल्हा प्रमुख शिवसेना कुंदन संखे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. राहुलजी घरस साहेब शहर प्रमुख पालघर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख अतिथी आजच्या दिवसामध्ये उपस्थित झालेले आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, ग्रीप बदलली होती, परंतु इथून जर आपण पाहिलं स्लोवर वन चेंडू थांबून आला होता. 4 बॉलचा खेळ, 55 रन. 55 धावा या फलकावरती पाहायला मिळालेल्या आहेत. अंतिम सामना महामुकाबला आपण पाहताय दोन संघांच्या माध्यमातून, एका बाजूला नवापूर आणि एका बाजूला अर्नाळा. संदीप पुढचा बॉल, इथे मात्र अगदी चांगला फटका टाइम केलाय योग्य प्रकारे, मिड विकेटच्या दिशेला येतोय अप्रतिम फटका, षटकार, 6 धावा. खेळला होता, फोर्स केलं होतं या बॉलला आणि सरळ मनगडात ताकद दाखवली गेली. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. प्रमोद लिले येत आहेत आणि यस टेकन. शेवटच्या बॉलवर अखेरकार विकेट मिळते. संदीप करवत्या गोलंदाजाला. संघाची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 61. 61 धावा आणि 62 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. काय चेंडूला फॉलो केलं मुनीत कुडुने जे कॅमेरामॅन आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा, 62 धावांचं टार्गेट. आमचे लाडके प्रेक्षक राजे या मैदानाची शोभा वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पर्यटन स्थळ आहे. उजव्या साईडला आपण पाहिलं तर समुद्र किनारा लाभलेला पाहायला मिळतोय आणि डाव्या साईडला आपण पाहिलं तर ऐतिहासिक शिरगावचा हा किल्ला आपण पाहू शकाल. पर्यटकांसाठी मात्र आकर्षण केंद्रबिंदू आपण पाहतात गड किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना आमचे लाडके प्रेक्षक राजा आहेत, त्यामध्ये लहान लहान मुलं या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही बुजुर्ग माणसं आपण पाहू शकाल. स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन सरपंच चषक 2025चा हा शानदार सोहळा नुकतंच आगमन झालेला आहे. जिल्हा प्रमुख शिवसेना कुंदनजी संखे साहेब पहिल्या दिवसात सुद्धा ते उपस्थित झाले होते उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहत आहेत. आणि त्यांच्या समवेत राहुलजी घरस साहेब शहर प्रमुख पालघर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. बासष्ट धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. सामन्याला होईल सुरुवात. अतिशय चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड. अतिशय चांगली मेहनत पार्थ मोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी घेतली गेली. पहिल्याच वर्षामध्ये मंथन अशा प्रकारचं आयोजन करणं फार डिफिकल्ट असतं आणि ते पार्थ मोरे यांच्या या संपूर्ण आयोजन कमिटीला सलाम असेल. कारण म्हणतात ना, स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून विमानात बसलो असं होत नाही. तर त्या गोष्टी मात्र प्रत्यक्षात तुम्हाला साकाराव्या लागतात आणि ही गोष्ट जर आपण पाहिली तर आयोजनाच्या बाबतीमध्ये परफेक्ट यावेळेला पाहायला मिळतंय. 2 फलंदाज विघ्नेश साखरतोडे आणि मकरंद पाटील अनुपस्थित आहेत. आज प्रशांत घरसच्या अनुपस्थितीत चांगला खेळ केला गेला आणि जयेश घरस सुद्धा अनुपस्थित पाहायला मिळत आहेत. ते आमचे लाडके प्रेक्षक राजे किल्ल्यावरून अगदी मात्र मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना संपूर्ण मात्र हे क्षणचित्रे पहा. महिला वर्गसुद्धा आहेत. नारी शक्ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या नारी शक्तीला सुद्धा सलाम. आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग भरारी फिनिक्स पक्षाप्रमाणे घेतलेले आहे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे. पहिलं एक वाक्य असायचं चूल आणि मूल, परंतु ते वाक्य डिलीट केलं डिक्शनरीमधून आणि आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये
पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते महिला क्रिकेट असो, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, प्रत्येक शैक्षणिक क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भराऱ्या येणाऱ्या महिला वर्गांना मानाचा मुजरा आहे. तर या मॅचच्या दिशेने 62 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. प्रमोद लिली आणि एका साईडला नेस्टर धंबा यांना आपण पाहतायत. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. सामन्याला होईल सुरुवात आणि परेश आरेकर नवापूर एक्सप्रेस. भरपूर अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी. भरपूर म्हणण्यापेक्षा अनुभव आता घेत चाललेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तोच आपण पाहतायत मिस्टर परेश आरेकर. सामन्याला होईल सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. या आपण ऐकूया पुन्हा एकदा मंथन घरत यांचा आवाज, आमचे साथी समालोचक मित्र. धन्यवाद प्रमोदजी. सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे. 62चं टार्गेट समोर आहे. त्याचा पाठलाग करण्याकरता प्रमोद लिली आणि नेस्टरला आपण पाहतायत. पहिलाच बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर इथे मिळते परेश आरेकरला विकेट. इथे मात्र दिला जातोय. आदरणीय सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य बिपिनजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. आणि त्याच पद्धतीने आपण पाहत आहेत रोहितजी गजानन राऊत जे ॲडव्होकेट आहेत आणि अजिंक्य मराठाचे सचिव म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. अगदी दुसरा बॉल आपण पाहिलं योग्य टप्प्यावरती हाताळलेला आहे परेश आरेकरनं. अगदी इरादा परेश आरेकरचा देखील पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी करणं हे मात्र मी जाणतो आणि तीच चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी परेश आरेकरच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राऊंड विकेटने परेश अमित साठी. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकला. चेंडू पॉईंटच्या दिशेला चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक रन कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती एक. पहिली धाव जी आहे ती फलकावरती लागली जाते. प्रमोद सर काय म्हणाल तुम्ही जवळून अगदी अर्नाळ्या संघाला पाहिलेला आहे. 62चं टार्गेट दिलंय. एक विकेट बाद झालेला आहे आणि एक धाव फलकावरती लागली आहे. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक रन. परेश आरेकर काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 28 धावा डिपेंड केल्यात या संघाने. प्रतिस्पर्धी संघ सालवड टीम समोर आपण पाहिलं होतं आणि त्यानंतरचा जो कमबॅक पाहायला मिळतो अतिशय चांगल्या पद्धतीने. म्हणजे जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य कसं असावं हे परेश आरेकरने दाखवून दिलंय. थोडेसे स्लिप झाले होते. शूज इश्यू आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे फितीत केलेलं ही क्षणचित्रे मिस्टर अक्षय पाटील इनफ्रेम स्टुडिओचे प्रोप्रायटर आहेत. 2 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. अगदी यस पंच रिलीफ स्प्रे असेल तर आपण पार्थ मोरे यांना आपण पाहत आहेत. समोरच त्यांचं कटआउट्स आणि त्यांच्या पिताश्रींचं कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतो. आदरणीय घनश्यामजी अर्थातच बाबलीन मोरे साहेब जे विद्यमान सरपंच आहेत. आज जिल्हा प्रमुख शिवसेना कुंदनजी संके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. आणि म्हणतात ना मंथनजी की दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते. फुलांना फुल जोडत गेलं की एक फुलांचा फुलहार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की एक माणुसकीचं नातं तयार होतं. आणि त्या माणुसकीच्या नात्याच्या प्रेमापोटी कुंदनजी संके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. राहुलजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळतं. शहर प्रमुख पालघर उपस्थित झालेले आहेत. या 2 व्यक्तिमत्वांचा या गोड स्वभावाचे धनी यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल मेल ओव्हर थ्रोच्या स्वरूपात डबल त्या ठिकाणी कन्वर्ट करण्याचा
प्रयत्न आणि 2 रन्स ॲड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचले गेले. 62 धावा. एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते. परेश आरेकर इंजुरीने त्रस्त आहेत, परंतु आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. ऑफ साईडला अमित तांडेचा अतिशय सुंदर फटका. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या 5. पहिल्या षटकाचा आढावा घेत परेश आरेकरने प्रमोद लिलीसारख्या एक बेस्ट बॅटरला यावेळेला डगआउटच्या दिशेने नेलं आणि खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना पहिलं पॉवर प्ले, पॉवरफुल बॉलिंग परेश आरेकरच्या नावावर पाहायला मिळाली. योग्य प्रकारे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी परेश आरेकरची पाहायला मिळाली. पहिलं षटक झालं. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 5. 62 धावांचा पल्ला पार करायचा आहे. इथून जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू आपण पाहिलं तर चेंडू अजूनही बाकी आहेत. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 57 धावांची आवश्यकता आहे. प्रमोद सर, तुम्ही अर्नाळा संघाला अगदी जवळून पाहिलेला आहे, काय म्हणाल, या 57 धावा जमवल्या जातील अर्नाळा संघाकडनं? खूप घाम गाळावा लागणार आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत की तुम्हाला जिद्दीने खेळावं लागेल. चिकाटी तर तुमच्याकडे असतेच, परंतु जिद्द सुद्धा तेवढीच महत्त्वपूर्ण असावी लागते. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6. या धावसंख्येवर 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 56 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 23 बॉलमध्ये 56 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 23 चेंडू आणि 56 बनवायचे आहेत. तिथून मात्र प्रत्येक बॉलवरती तुम्हाला धावा जमवणं गरजेचं आहे, परंतु दीपेश पहिला बॉल योग्य प्रकारे त्यांना हाताळलाय. षटकातील दुसरा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र लेफ्ट केला फलंदाजानं. विकेट किपर बीट झाले. 1 रन कंप्लीट केले. पंच मात्र न्याय करतात. त्यांनी डेफिनेटली अंपायर्स कॉल या ठिकाणी पाहायला मिळते. वाईट करता टीव्ही अंपायरची यावेळेला मात्र मदत घेतली गेली आहे. आपण पाहत आहात स्वास्तिक ग्रुप फाउंडेशन सरपंच चषक 2025 महामुकाबला अंतिम सामना, ज्याकरता मात्र अट्टाहास केला होता आणि तो क्षण आपण सर्वजण साक्षीदार आहोत, अनुभवत आहोत. नाण्याची एक बाजू आपण पाहिली होती. 61 धावा झाल्या होत्या. 62चं टार्गेट समोर ठेवण्यात आलं होतं. सध्या आपण पाहतायत तर 6 धावा या फलकावरती झाल्यात आणि यस, इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईटचे संकेत आलेले आहेत. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज दीपेश तयार. इथे मात्र फटका खेळलेला आहे. फिल्डर चेंडू खाली. इथे मात्र झेल सुटलाय. झेल सुटला गेलेला आहे. काय म्हणाल प्रमोद सर, इथे मात्र झेल सुटलाय, झेल सोडलाय की मॅच सोडली आहे? एका क्षणाला यावेळेला आपण पाहिलं तर काहीतरी मनात काहूर चाललेलं होतं की काय फिल्डरच्या, आणि त्यामुळे हा झेल सुटला गेला. कारण अजूनपर्यंत आपण पाहिलं तर लांबचा रस्ता अजून पार करायचा आहे, त्यामुळे भरपूर षटकारांची चौकारांची आतषबाजी करावी लागेल. इथून हात खोलण्याची संधी प्राप्त करावी लागणार आहे, परंतु गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते. दीपेश बॉल ह्या वेळेला शफल होऊन खेळले गेलेत. मनगडाचा चांगला वापर केला आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, फील्ड करतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 10 या धावसंख्येवर. विजयासाठी अजून सुद्धा 52 रनची गरज आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकता 21 आणि 21 बॉलमध्ये 52 रन्स हे सामन्याचं समीकरण. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. इथून मात्र भरपूर घाम गाळावा लागेल. फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागतील. षटकातील पुढचा बॉल अगदी चांगला चेंडू तिथे पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेताना पाहायला मिळाला. द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज पाहायला मिळाले. डॉट चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती झालेली आहे 10. दीपेशने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी चांगली गोलंदाजी केली आहे नवापूर संघाकडनं खेळताना. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर दीपेश. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल, त्याला मात्र खेळून काढले. प्लेड ऑन केले फक्त लॉंग मिड ऑफच्या दिशेला. 1 रन कंप्लीट केली आणि या एका धावेने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 11 धावा. 11 लॉस ऑफ 1 विकेट. 11 रन झालेले आहेत. विजयासाठी 51 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 19 बॉलमध्ये 51 रन्स हे सामन्याचं समीकरण. चॅम्पियन्स कोण बनेल या दृष्टिकोनातून खेळावं लागणार आहे. या चेंडूला लेफ्ट केलं होतं, एक्सिट केलं होतं आणि पंच वळतायत. यस, व्हाईट बॉलचा इशारा करत असताना आपण पाहतायत हर्षल मोरे त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत. 12 वर 1
आतापर्यंत पाहायला मिळते धावसंख्या. आता इथून एक्झॅक्टली तुम्हाला 50 रनची आवश्यकता असेल येणाऱ्या 19 बॉलमध्ये. दीपेश अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना लाईन अँड लेंथ खूप चांगली मेंटेन केले गेले या गोलंदाजाच्या द्वारे. स्विचिटचा फटका नेस्टर खेळण्याचा प्रयत्न सुरू केला गेला होता. फार वेग होता या बॉलला. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. एक गोलंदाज दीपेशने मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलाय. जेव्हा अमित तांबडेला ज्या वेळेला मिळाली त्यावेळेला नेस्टर थंबा आपण पाहू शकताय. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 18 बॉल आणि 50ची आवश्यकता आहे जयेश 11 अर्नाळा या टीमला विजयासाठी. 18 बॉल आणि 50 रन हे सामन्याचं समीकरण. राकेश धनु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत असताना पाहायला मिळतील. आज वेगळंच काहीतरी नवीन आणि पुढील वर्षामध्ये पार्थ मोरे यांच्या माध्यमातून वेगवेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा एक उत्तुंग भरारी आता येणाऱ्या कालावधीमध्ये घेईल आणि प्रत्येक संघ या स्पर्धेसाठी जरूर आवर्जून खेळताना पाहायला मिळतील की चला आपण पार्थ मोरे यांची स्पर्धा खेळायला. कारण तिथे सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असतं. 6-6 षटकांचे तुम्हाला खेळायला मिळतात सामने. कारण मी आता नुकतेच गेल्या महिन्यात वाड्यामध्ये गेलो होतो. आबिडघर या मैदानात 1 लाखाची स्पर्धा आणि 1 षटक फायनल मॅच. म्हणजेच यावरून स्पष्टपणे दिसतं की तुम्ही आयोजन चांगलं करता नो डाऊट, परंतु त्यामध्ये तुमची षटकं किती आहेत, सामने कशा पद्धतीने खेळवले जात आहेत आणि एक मार्ग सुकर होतो ज्यावेळेला तुम्ही फर्स्ट हाफ क्लिअर करतायत. म्हणजे कोणाला जर कामानिमित्ताने बाहेर जायचं असेल तर त्या खेळाडूला सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे मात्र या स्पर्धेने आत्तापर्यंत दाखवून दिलं गेलं आहे. घेऊया एक हलकासा ब्रेक, डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा सरपंच चषक 2025. हार्दिक स्वागत. प्रमोद सर, अगदी तुम्ही बरोबर म्हणालात, लाख मोलाच्या स्पर्धा असतात तिथे मात्र अंतिम सामने 1-1, 2-2 षटकांचे असतात आणि क्रिकेट हेच आपल्याला शिकवतं की व्यवस्थापन वेळेचं कसं करावं आणि ते पार्थ मोरे यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर दाखवलं आणि प्रत्येक संघाचा सपोर्ट देखील त्यांना खूप चांगला राहिलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, फिल्डर येत आहेत आणि पुन्हा एकदा चुकी केली जाते. इथे मंथन आपण पाहिलं बँक बॅलन्स जास्त असल्यामुळे उधळण केली तरी हरकत नाही आहे. जर इथे बँक बॅलन्स कमी असता आणि अशा प्रकारच्या जर झेल सोडल्या असत्या तर कदाचित कर्णधाराचे गोड शब्द त्याच्या कानावर गेले असते, यात ती मात्र शंका नाही आहे. 13 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि ते गोड शब्द कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिले देखील. इथे जर आपण पाहिलं, परंतु लेझीनेस मात्र तुम्हाला बॅकफुटला देखील घेऊन येऊ शकतो. फलंदाजाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला तर डेफिनेटली मोठे फटकेबाजी ही होऊ शकते. परंतु यावेळेला गोलंदाज आपण पाहिलं परेश आरेकर, व्हॉट अ बॉलिंग, अप्रतिम सुंदर गोलंदाजी. रफ्तार का किंग का म्हणून ओळखलं जातं, नवापूर एक्सप्रेस म्हणून का या गोलंदाजाला बोललं जातं आणि त्याचं उत्तर त्यांना आपल्या गोलंदाजीतनं दिलेलं आहे. अगदी कमी वेळेत आणि कमी वयामध्ये मात्र या गोलंदाजाने खूप छाप सोडलेली आहे आपल्या कुशल नेतृत्वावर. चांगला बॉल होता, शफल झालेत, ऑन साईडला खेळले गेले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या ठिकाणी थोडीशी फंबल होत आहेत. बॅकअप चांगला मिळतोय, 2 धावा अर्जित केल्या जातील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्या धावा अपेक्षित यायला हव्या होत्या त्या अपेक्षित धावा आल्या नाहीत आणि त्याचाच दुष्परिणाम आतापर्यंत पाहायला मिळतोय तो फलकावर. 15ला 1. 15 धावा या फलकावरती झाल्या. टॉस जिंकला होता अर्नाळा या संघानं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. फलंदाजी करता नवापूर संघाला आमंत्रण दिलं आणि ते आमंत्रण अगदी योग्य प्रकारे त्यांनी स्वीकारलं. 61 धावा बनवल्या, परंतु त्याचा पाठलाग करताना सध्या फलंदाजांची दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगला बॉल पायावरती आदळतोय. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर फेकी केली, स्टंपला मात्र डायरेक्ट हिट होऊ शकला नाहीये. 1 रन लेग बाईसच्या माध्यमातून पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 16. सध्या जर आपण पाहतोय तर प्रमोद सर सध्या तरी अवघड वाटतंय या लक्ष्याकडे वाटचाल करताना अर्नाळा संघाची. डेफिनेटली गोलंदाजी क्लीन अँड क्विट आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे शार्पनेस गोलंदाजीमध्ये कसं असावं
हे आतापर्यंत परेश आरेकर दीपेशने दाखवून दिले गेले. प्रतिस्पर्धी संघावर कधी केव्हा दडपण आणायचं हे आतापर्यंत दाखवून दिलं गेलं आहे. स्लोवर वन बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस म्हणजे व्हेरिएशन असणारा गोलंदाज परफेक्ट पाहायला मिळतोय. तुम्ही अशा प्रकारचे चेंडू मंथन कधी टाकू शकतात जेव्हा तुमची प्रॅक्टिस असते. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्त्व नाही आहे. अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर प्रॅक्टिसला 15-20 जण असतात. एखाद्या गोलंदाजाने गोलंदाजी केल्यानंतर तो खांद्यावर एखाद्याच्या हात टाकतो आणि बाता करत असतो. कधी मोबाईलवर आपल्याला पाहायला मिळतं. परंतु तसं न करताना तुम्ही परफेक्ट फोकस जर केलात क्रिकेटकडे तर डेफिनेटली यश तुम्हाला जरूर मिळेल. अगदी बरोबर म्हणालात. यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू जातोय लॉंग स्टॉप दिशेला. चौकार 4 धावांकरिता. मच निडेड संघर्षाचा चौकार. चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 42 धावांची आवश्यकता आहे. काय अतिशय सुंदर लाख मोलाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला अनुभवायला मिळाली. सरपंच चषक 2025 ची पहिलं पर्व अगदी दिमाग खातं आपल्याला पाहायला मिळालं. पार्थ मोरे यांचे खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार. आम्हाला गेले 4 दिवस इथे समालोचनाची संधी दिली. अतिशय सुंदर देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन प्रेझेंट्स ही स्पर्धा सरपंच चषक. प्रत्येक प्रेक्षकाच्या काळातील ताईत बनलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत अजूनही 42. अगदी चांगला बॉल ऑफ स्टंप वरती मात्र मारा केला होता. फलंदाजांना मात्र खेळून काढलं. पहिल्या षटकापासून आपण पाहिलं होतं तर गोलंदाजांचा वरचष्मा हा पाहायला मिळाला आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर जयेश 11 अर्नाळा हा संघ पूर्णतः बॅकफूट वरती खेळताना जरूर दिसतोय. 10 चेंडू आता बाकी आहेत. 10 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 41 धावांची आवश्यकता. सध्या आपण पाहताय 21 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावर. षटकातील पुढचा बॉल अगदी चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग होताना पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जरूर दिसतोय. चेंडू जाताना डॉटचे संकेत आलेत. येणारा प्रत्येक बॉल आता आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 41 धावा अशक्य कोटीचं हे लक्ष जरूर पाहायला मिळत आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू गॅपमध्ये खेळलेला आहे. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेला. फिल्डर तिथे आहेत. सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगल व्यतिरिक्त काही मिळणार नाही. जो गोलंदाजांचा प्रभाव होता प्रभावित मारे या ठिकाणी मात्र केले आणि त्याच्याचमुळे अडचणी वाढत गेल्या अर्नाळा संघाच्या आणि त्याच्याचमुळे आपण पाहताय तर पूर्णतः बॅकफूट वरती ढकलला गेलाय. 22 धावा फलकावरती झालेल्या आहेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्याकरता अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. 5वा चेंडू इथे मात्र फुल टॉस बॉल. अगदी चांगला फटका. चांगलं टायमिंग. चेंडू जातोय अगदी सीमा पार. येतोय सरपंच चषक षटकार. येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 7 चेंडू आणि जिंकण्याकरता धावा बनवायच्या आहेत अजूनही 34. 7 चेंडू आणि 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हे फटके जर सुरुवातीच्या षटकांमध्ये आले असते तर डेफिनेटली चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु तसं काही झालं नाही. शेवटचा बॉल या षटकातील घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होतोय. डॉटचे संकेत आलेले आहेत आणि या डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता बनवायचे आहेत धावा 34.
बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर खूपच चांगल्या प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळाला. ऑफ स्टंप वरती मात्र मारा पाहायला मिळाला. रिव्ह्यू तिथे पाहायला मिळतो. बॅटिंग टीमने स्वीकारलेला आहे, चॅलेंज केलेला आहे पंचांच्या निर्णयाला. 19 मार्च ते 23 मार्च या 5 दिवसांमध्ये क्रिकेटचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळाला. आयोजक जर आपण पाहतायत घनश्याम बाबलीन मोरे, सरपंच ग्रामपंचायत शिरगाव. फेअर डिलिव्हरी तिथे पाहायला मिळते आणि स्वस्तिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पार्थ घनश्याम मोरे. अतिशय सुंदर देखणं हे आयोजन आणि नियोजन केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढील वर्षात काहीतरी अजूनही वेगळं करण्याचं त्यांच्या मनामध्ये आहे आणि डेफिनेटली ते पुढच्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकदा चांगला बॉल शरीराचा वेध घेऊन जाताना तिथे जरूर पाहायला मिळालाय. पंचांचा सिग्नल जरूर येतो लेग बाईसचा आणि या लेग बाईसच्या माध्यमातून धाव संख्या आपण पाहताय तर धाव संख्या झाली आहे फलकावर 29. 4 बॉल आणि 33 रनची आवश्यकता. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. जयेश 11 अर्नाळा टीमला स्ट्रगल करावं लागलं कारण गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी करत अचूक टप्प्यावर भेदकता, एकाग्रता, नियंत्रणबद्धता कशी असावी गोलंदाजीमध्ये ते आतापर्यंत दर्शवून दाखवून दिलं. ग्रेट बॉलिंग. परेश आरेकरचं कौतुक करावं तेवढं कमी. दीपेशने त्याला खूप सुंदर साथ दिली. कश्यपने खूप सुंदर साथ देत असताना आपण पाहिलं आणि अक्षय आता चांगली गोलंदाजी करताना हा सुद्धा कॉन्ट्रीब्यूट केलं गेलंय. युनिटी स्ट्रेंथ इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते, त्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं. ऑन साईडला खेळलं गेलंय. एक नंतर मेल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का तर फक्त आणि फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी राहिले. म्हणजे हळूहळू आजच्या दिवसाचे 30,000 व्ह्यूवर्स आपल्याला पाहायला मिळाले. विश नेटवर्कला जॉईन झाले. म्हणजे ही स्पर्धा एक पॉप्युलर स्पर्धा म्हणून नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी उल्लेख करीन या स्पर्धेचं. आणि पार्थ मोरे यांचं मी हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि ऋणी राहतो की त्यांनी 5 दिवस समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली. आपलं मनपूर्वक धन्यवाद पार्थजी मोरे. 1 बॉल 31 रनची आवश्यकता आणि हळूहळू आता मात्र नवापूरच्या दिशेने विजयाच्या पाऊल खुणा उमटत असताना पाहायला मिळत आहेत आणि ते सेलिब्रेशन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांचे पाठीराखे. इथून चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका जरूर खेळला गेला आणि चेंडू निघून जाईल नेक्स्टच्या बॅटमधून षटकार आणि इथून आपण पाहताय 24 रन्सने बाजी मारली. कॉंग्रॅच्युलेशन, नवापूर टीम चॅम्पियन्स बनलाय. 24 रन्स वॉन बाय 24 रन्स नवापूर टीम. आणि जयेश 11 अर्नाळा या टीमचं सुद्धा तेवढंच कौतुक आणि अभिनंदन असेल या दोन्हीही टीमचं.